नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक दिग्रस सोपू सर आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक व अतिसंभाव्य 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच या प्रश्नसंचांचे लेखक आणि आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत लसावी मसावी भाग 2। याच्यापूर्वीचा जो एक व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे तो लसावी मसावी भाग 1 आहे। हा भाग 2 पाहण्यापूर्वी भाग 1 पहा आणि ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनल देशमुख सर या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कोणाला जर काही या प्रश्नामध्ये बदल अडचणी वाटल्यास 98 50 16 40 49 या नंबरवर कॉल करा। आणि आजचा जो काही लसावी मसावी भाग 2 पाहणार आहे हा घटक पूर्णतः काळजीपूर्वक लक्ष द्या। लसावी मसावी भाग 2 या मसावी लसावीवरचे जे काही प्रश्न आहे ते सुद्धा विचारले जातात। ते म्हणजे की कोणते या पद्धतीने की जो मसावी हा लसावी आहे याच्यावरचा काय की एका संख्येचा मसावी 15 आहे। किती आहे? 15 आहे। मसावीच्या 6 पट हा लसावी आहे। दोन संख्यांचा मसावी असं विचारलं ते दोन संख्यांचा मसावी 15 आहे। मसावीच्या 6 पट लसावी आहे। मसावीच्या 6 पट हा काय आहे? लसावी आहे। तर त्या दोन संख्या कोणत्या? दोन संख्यांचा मसावी 15 आहे, मसावीच्या 6 पट लसावी आहे, तर त्या दोन संख्या काढा। तर त्या दोन संख्या काढायच्या आहेत। मसावीच्या 6 पट हा लसावी आहे तर त्या दोन संख्या काढा किंवा लसावी काढा। सुरुवातीला हा प्रश्न एवढाच घ्या की त्या संख्यांचा लसावी काढा। तर मसावीच्या 6 पट म्हणते मसावी किती आहे? 15। 15 ची 6 पट करा। 15 साठी किती? 90। त्या संख्यांचा लसावी किती? लसावी हा 90 आहे। हेच नंतर सूत्रावर आधारित प्रश्न येते। सध्या तरी लसावी काढा। हे लसावी या ठिकाणी 90। या ठिकाणी लसावी किती आलेला आहे आपला? या ठिकाणी लसावी आलेला आहे 90। या ठिकाणी लसावी 90। तर याच्यानंतरचा प्रश्न आपण जे काही शाब्दिक उदाहरण आहे ते या सूत्राच्या आधारे घेणार आहे की हे पहिलं सूत्र असेल 2। हे दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हे लसावी गुणिले मसावी। दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हे लसावी गुणिले मसावी। दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी। नंतरचा एक दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा हा गुणाकार, नंतर हे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी केलं तर मसावी। या सूत्रावर दोन संख्यांचा गुणाकार हे लसावी गुणिले मसावी। या सूत्रावर हा पूर्ण घटक सोडवला जातो। हे दोन संख्यांचा गुणाकार आणि नंतरचा हा जो काही सूत्र राहील आपल्याला प्रश्न असा विचारला या सूत्रावर हे जे सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी मसावी। हे एक सूत्र लक्षात ठेवा। दोन संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावी हे सारखा राहील। एक संख्या 10 आहे व दुसरी संख्या 15 आहे। हे प्रश्न राहील एक संख्या 10 आहे व दुसरी संख्या 15 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी मसावीचा गुणाकार किती म्हणते? एक संख्या 10 आहे व दुसरी संख्या 15 आहे तर त्या दोन संख्यांच्या लसावी मसावीचा गुणाकार। तर हे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी मसावीचा गुणाकार। हे 10 गुणिले 15 करा। हे 15 × 150 म्हणजे त्या दोन संख्यांचा लसावी मसावीचा गुणाकार किती? हे लसावी मसावीचा गुणाकार त्या दोन संख्यांच्या लसावी मसावीचा गुणाकार 150। त्या दिलेल्या संख्यांचाच गुणाकार करायचा म्हणजे लसावी मसावीचा गुणाकार मिळेल। नंतरचा एक दोन संख्यांचा गुणाकार हे 300 आहे। दोन संख्यांचा गुणाकार हे दोन संख्यांचा गुणाकार हे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? दोन संख्यांचा गुणाकार हे दोन संख्यांचा गुणाकार 300 आहे। दोन संख्यांचा गुणाकार 300 आहे तर त्यांच्या लसावी मसावीचा गुणाकार हे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी मसावीचा गुणाकार। दोन संख्यांचा गुणाकार 300 तर लसावी मसावीचा गुणाकार किती? 300। दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय राहतो? लसावी मसावीचा गुणाकार। हे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी मसावीचा गुणाकार। हे दोन प्रश्न या पद्धतीने। नंतरचा प्रश्न असा विचारला ते की आपल्याला नंतरचा की लसावी 150 आहे व मसावी 5 आहे। लसावी 150 आहे व मसावी 5 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती म्हणते? त्या दोन संख्यांचा आता लसावी किती आहे? 150 आहे, मसावी 5 आहे। हे लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार। लसावी किती आहे? 150, मसावी किती आहे? 5। 15 5 75 शून्य किती? दोन संख्यांचा गुणाकार किती? 750। हे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी मसावी। दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय? लसावी मसावी। दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय? हा लसावी मसावीचा गुणाकार येईल।
वाटल्यास एक संख्या 10 आहे, एक संख्या 10 आहे व दोन संख्यांचा गुणाकार असं करा वाटल्यास दोन संख्यांचा, हे दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा गुणाकार 200 आहे, दोन संख्यांचा गुणाकार 200 आहे, सॉरी दोन संख्यांचा या पद्धतीचा हे हा झालेला आहे प्रश्न आपण पुन्हा घेतलेला आहे. हे दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा लसावी घ्या, दोन संख्यांचा लसावी 200 आहे व मसावी 5 आहे, तर त्या दोन संख्या तर एक संख्या 10 आहे, तर दुसरी संख्या काढा, हे दुसरी संख्या काढा, दुसरी संख्या कोणती, एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या कोणती, दोन संख्यांचा लसावी 200 आहे मसावी 5 आहे, तर एक संख्या 10 आहे, एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या काढा म्हणते, एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या काढा, दोन संख्यांचा हे लसावी 150 आहे, दोन संख्यांचा लसावी, हे दोन संख्यांचा लसावी 150 आहे व मसावी 5 आहे, मसावी किती आहे 5, हा दोन संख्यांचा लसावी 150 आहे व मसावी किती आहे 5 आहे, एक संख्या 15 आहे, एक संख्या 15 आहे, एक संख्या 15 आहे, तर दुसरी संख्या कोणती, एक दुसरी संख्या, हे दुसरी संख्या काढा, दुसरी संख्या कोणती, दुसरी संख्या कोणती, काय म्हणते दुसरी संख्या कोणती, तर त्यावेळेस हे दोन संख्यांचा लसावी 200 आहे मसावी 5 आहे, तर एक संख्या 10 तर दुसरी संख्या कोणती, या संख्यांचा वापर करा, हे लसावी किती म्हणते 200 द्या, मसावी किती आहे 5, इथं दोन संख्यापैकी एक संख्या दिली तर दुसरी संख्या येईल x, दोन संख्यांचा लसावी 200 मसावी 5 तर लसावी 10 आहे, तर दुसरी संख्या कोणती, याच्यावर आपण अगोदर दोन प्रकार प्रश्न पाहिले, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी मसावीचा गुणाकार, लसावी मसावीचा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार, हे पाहिलेलं आहे. हे 10, एक संख्या 10 आहे, दुसरी संख्या कोणती x, हे एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या x माहित नाही, तर x टाका किंवा एक संख्या लिहा, दुसरी संख्या लिहा x बरोबर, इकडे जर लक्ष द्या की बरोबरच्या चिन्हाच्या इकडे मायनस असेल तर इकडे प्लस होते, इकडे भागाकार असेल तर इकडे गुणाकार होते, गुणाकार असेल तर भागाकार असेल तर गुणाकार, उलट करायचं, तर त्यावेळेस एक संख्या x हे 200 गुणिले 5 भागिले किती येतील, हे इकडे गुणाकारात आहे तर इकडे भागाकारात आहे, 0 0 काढला किती येईल 5 दोन्ही, हे भागाकारात आहे तर इकडे गुणाकारात 5 दोन्ही 10 हा 0 किती येईल x बरोबर किती 100, दुसरी संख्या किती असेल 100, दुसरी संख्या 100, लसावी 200 आहे, हे लसावी 200 आहे मसावी किती आहे 5, एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या कोणती, हे लसावी मसावीचा गुणाकार भागिले हे दोन संख्यांचा गुणाकार, इकडे किती आहे हे एक संख्या किती, एक संख्या आहे 100, हे 100, दुसरी किती 10, दुसरी 10, हे 100 आली तर एक 10 आली तर काही हा 100 येईल, एक 10 का एक 100, तर इथं काही दोन संख्यांचा लसावी 150 आहे मसावी 5 आहे, मसावी किती आहे 5, तर एक संख्या 15 तर दुसरी संख्या किती म्हणते, दुसरी संख्या, दोन संख्यांचा लसावी, हे लसावी गुणिले मसावी, त्यावेळेस दोन संख्यांचा गुणाकार होते, त्या दोन संख्यांचा गुणाकार, या सूत्राचा वापर करा, किती हे दोन संख्यांचा वापर करा, लसावी किती आहे 150 आहे, मसावी किती आहे इथं 5, एक संख्या x, दुसरी संख्या 150 किंवा पहिली संख्या 150 दुसरी संख्या काढा, हे कोणती घ्या उत्तर सारखेच येईल, x या ठिकाणी लिहा 150 गुणिले किती 5, एक संख्या हे एक संख्या सॉरी इथं 15 आहे, एक संख्या इथं एक 15 दिली ना, इथं 15 घ्या भागिले 15 करा, 15 1 15 15 0 0, x बरोबर दुसरी संख्या किती 50, दुसरी संख्या 50, एक दोन संख्यांचा लसावी 200 आहे मसावी 5 आहे, तर एक संख्या किती आहे, एक संख्या 10 आहे, तर दुसरी संख्या कोणती, हे दुसरी संख्या कोणती, तर एक संख्या दोन संख्यांचा लसावी 200 आहे मसावी 5 आहे, तर एक संख्या 10 आहे, तर दुसरी संख्या कोणती, दोन संख्यांचा गुणाकार, एक संख्या हे 10 गुणिले दुसरी संख्या माहित नाही x बरोबर हे 200 गुणिले 5 म्हणजे x जसे तसे हे 10 इकडे आणा, हे 5 दोन्ही 10, दुसरी संख्या किती, हे दुसरी संख्या 100, दुसरी संख्या किती हा 100 येईल, दुसरी संख्या 100, नंतरचा हा आपल्याला घटक येईल की दोन संख्या, आता हाच घटक पुन्हा येईल, हाच प्रश्न जशाच्या तसे विचारले जातील की या पद्धतीत विचारला जाईल, हे मसावी
मसावी 10 आहे व मसावी किती आहे 10, एक संख्या किती आहे, एक संख्या 20 आहे व दुसरी संख्या 10 आहे, दुसरी संख्या 10 आहे, तर लसावी काढा, लसावी काढा। एक दोन संख्यांचा मसावी 10 आहे, इथं प्रश्न लक्ष द्या, दोन संख्यांचा मसावी किती आहे, दोन संख्यांचा मसावी 10 आहे, दोन संख्यांचा मसावी 10 आहे, एक संख्या 20 आहे व दुसरी संख्या 10 आहे, तर लसावी काढा म्हणते, लसावी काढा। दोन संख्यांचा मसावी 10 आहे, एक संख्या 20 आहे तर दुसरी संख्या 10 आहे, तर लसावी काढा। तर आपल्याला हे सूत्र सांगितले की दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हे लसावी गुणिले मसावी। दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी गुणिले मसावी। दोन संख्या म्हणजे इथे दिले 10 गुणिले 20, एक संख्या आहे 20, दुसरी संख्या 10, लसावी किती काढायचा, हा लसावी जशाला तसा ठेवा, मसावी किती आहे 10, हा मसावी काढा। हे जर 20 गुणिले 10 बरोबर लसावी, हा इकडे गुणाकारात आहे तर इकडे भागाकारात आहे, शून्य शून्य कटला किती 20, हा इथे दोन संख्या किती लसावी, हा लसावी, इकडे हा मसावी कशात आहे, इकडे गुणाकारात आहे, इकडे कशात येईल भागाकार, दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी केला तर लसावी मिळेल, लसावी केला तर मसावी मिळेल। इकडे हे मसावी किती आहे 10, मसावी किती 10 आणि लसावी किती आहे हे 20, लसावी किती निघाल 20, हे लसावी 20, मसावी 10, हा लसावी किती 20। तर आपल्याला आता इथं लसावी दिला, समजा लसावी 20 आहे, लसावी 20 आहे, एक संख्या 20 आहे व दुसरी संख्या 10 आहे, तर मसावी काढा म्हणलं, मसावी, हे मसावी काढा म्हणते, मसावी काढा। प्रश्न तोच फिरवला जातो, दोन संख्यांचा लसावी 20 आहे, एक संख्या 20 आहे व दुसरी संख्या 10 आहे, तर मसावी काढा, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी गुणिले मसावी, दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा गुणाकार 20 गुणिले 10, 20 गुणिले 10, लसावी किती आहे, किती दिलेला आहे 20, मसावी काढायचा, हा मसावी आहे, इकडे हा गुणाकारात आहे तर इकडे भागाकारात आहे, इकडे भागाकारात आहे, हा निघणारा काय निघेल मसावी, किती निघेल 20, 20 एक 20, इथे आले 10 बरोबर काय राहील मसावी, 10 बरोबर काय राहील, हा 10 काय निघेल मसावी। या सूत्राच्या आधारे हे एक संख्या काढता येईल, दुसरी संख्या काढता येईल, लसावी काढता येईल आणि मसावी काढता येईल, हे 1 2 3 4 प्रश्न। दुसरा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी मसावी, लसावी मसावीचा गुणाकार हे म्हणजे 6 ते 8 प्रकारे आपण एका सूत्रावर प्रश्न सोडवता येतील। या पुस्तकामध्ये सविस्तर घटक वर्णन केलेलं आहे, कारण युट्यूबला एवढ्या प्रकारचे व्हिडिओ एवढा वेळ टाकणे, हे संपूर्ण टाकणे शक्य होणार आहे, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे पूर्ण देण्याचा, परंतु या पुस्तकामध्ये सविस्तर घटक दिलेला आहे आणि त्यामुळे हे सर्वांनी या पुस्तकाचा उपयोग करा सर्वांनी। याच्यानंतरचं एक शाब्दिक उदाहरणामध्ये एक सूत्र आहे की हा एक दोन संख्यांचा लसावी, आता हे दोन संख्यांचा लसावी आहे 150, दोन संख्यांचा लसावी किती आहे दोन संख्यांचा लसावी आहे 150 व मसावी 5 आहे, तर त्या दोन संख्या काढा किंवा त्या दोन संख्येची बेरीज काढा, लहान संख्या सांगा मोठी संख्या सांगा। हा एक प्रश्न येतो की दोन संख्या आपल्याला ज्यावेळेस आता दोन संख्यांचा काय दिलेला आहे की दोन संख्यांचा लसावी दिला 150, मसावी किती आहे 5, तर त्या दोन संख्या काढा। काय देईल सर्वांनी सोडवा, दोन संख्या काढा, दोन संख्यांचा लसावी 150, मसावी किती आहे 5 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या, त्या दोन संख्या काढा। ते दोन संख्या काढा। आता सर्वांनी मिळून या पद्धतीने काढा की याच्यात आता जो आतापर्यंत जेवढ्या प्रकारे उदाहरण झालेले आहे हे भरपूर संपूर्ण प्रकारच्या उदाहरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे दोन संख्यांचा लसावी 150 आहे, मसावी 5 आहे, तर यासाठी एक सूत्र आहे लसावी भागिले मसावी आहे, लसावी भागिले मसावी असामायिक अवयवात फोड करा, असामायिक अवयवात फोड, नंतर हे पहिला भाग, हे पहिला भाग, हे काय दुसरा भाग, पहिला भाग गुणिले मसावी, दुसरा भाग गुणिले मसावी करा, हे पहिली संख्या मिळेल पहिली संख्या आणि इथे मिळेल दुसरी संख्या, हे व्यवस्थित लक्षात ठेवा। इथे दुसरी संख्या मिळेल, काय सांगितलं की दोन संख्यांचा लसावी 150 आहे,
दोन संख्यांचा लसावी 150 आहे, मसावी 5 आहे. दोन संख्यांचा लसावी 150 आहे व मसावी 5 आहे. तर त्या दोन संख्या काढा, दोन संख्यांची बेरीज काढा, लहान संख्या, मोठी संख्या इत्यादी घटक विचारले. तर त्यावेळेस काय करायचं, हे लसावी जो दिलेला आहे लसावी भागिले मसावी करा. आलेल्या उत्तराची असामायिक अवयवात फोड. तर लसावी किती आहे 150 भागिले मसावी किती आहे 5. हे किती 5 1 5 5 3 15 0 आले आपले किती 30. हे 30 आले. या 30 ची फोड असामायिक अवयवात काढायची. या 30 ची फोड काय करता येईल 6 पंचे 30 10 त्रिक 30 हे 10 त्रिक 30 15 दोन्ही 30 30 1 30 हे अनेक प्रकारे करता येते. अशी फोड करायची की आता इथं 6 पंचे 30 10 त्रिक 30 हे असामायिकच आहे. 15 दोन्ही 30 30 1 30 हे सर्व अवयव असामायिक आहेत. परंतु ज्या असामायिक अवयवातला फरक हा सर्वात कमी आहे. हे 6 आणि 5 मधला फरक 1 आहे, 10 आणि 3 मधला 7 आहे, 15 आणि 2 मधला 13 चा फरक आहे, इथे 29 चा फरक आहे. ज्या असामायिक अवयवातला फरक म्हणजे वजाबाकी, ज्या असामायिक अवयवातला फरक सर्वात कमी असेल असे असामायिक अवयव घ्या 5 आणि 6. की लसावी भागिले मसावी करायची. आलेल्या अवयवाची फोड असामायिक अवयवात करा. 30 5 30 गुणिले मसावी करायचा. गुणिले मसावी घ्या. मसावी किती आहे मसावी 5. हा मसावी किती 5. मसावी किती 5 गुणिले मसावी करा 5. हे 5 5 किती येतील 25. 5 5 किती येतील 25. हे 5 5 25 हे 6 पंचे 30. पहिली संख्या 30 दुसरी संख्या 25. पहिली संख्या किती आलेली आहे आपली 30. दुसरी संख्या यांची आता फरक सांगा, बेरीज सांगा, लहान सांगा, मोठी संख्या सांगा, कोणताही घटक विचारला तर हे सांगता येते. आता तर या पद्धतीने सोडवा. नंतरचा प्रश्न राहील की दोन संख्यांचा हा लसावी, दोन संख्यांचा लसावी 280 आहे व मसावी 16 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज करा. तर त्या दोन संख्यांची बेरीज करा म्हणजे दोन संख्यांचा लसावी 280 आहे व मसावी 16 आहे. किंवा त्या दोन संख्येतील फरक दिला, कधी फरक दिला तर फरक दिला असेल तर फरक हा मसावी म्हणावा. लक्षात ठेवा फरक काय म्हणायचा मसावी. आता कधी मसावी हा शब्दप्रयोग न करता त्या दोन संख्येचा फरक दिला ते दोन संख्यांचा लसावी 280 आहे. दोन संख्यांचा लसावी 280 आहे. त्या दोन संख्येतील फरक हा 16 आहे. तर त्या दोन संख्येतली बेरीज करा. दोन संख्येतला फरक 16 आहे तर त्या दोन संख्येची बेरीज करा. लहान संख्या सांगा, मोठी संख्या सांगा इत्यादी प्रश्न. हाच राहील लसावी दिला आपल्याला आणि फरक हा नेहमी मसावी मानावा. जर आपल्याला प्रश्नामध्ये फरक दिलेला नसेल, मसावी दिलेला नसेल आणि फरक दिलेला असेल तर फरक जो काय राहील फरक हा नेहमी काय म्हणायचा मसावी. फरक मसावी म्हणा. तर या ठिकाणी आपल्याला या सूत्राने सोडा. या सूत्र राहील की 280 फरक हा मसावी म्हणा भागिले 16. याला भाग द्या. 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 बोलले 4 8 पंचे 40 35/2 आले. ज्यावेळेस लक्षात आहे की या पद्धतीतली पद्धत आली असेल की पॉईंट मध्ये भाग जात असेल इथे येईल 17.5. तर या पॉईंटच्या संख्येचा आपल्याला फोड करता येत नाही. पॉईंटच्या संख्येची फोड करता येत नाही. त्यावेळेस काय करायचं की याचा विग्रह करता येईल. असामायिक अवयवात विग्रह करता येईल. अंशाचाच विग्रह करायचा. इथे किती 5 7 35 या 35चा याच्या व्यतिरिक्त होणार आहे 5 7 35. अंशाचाच विग्रह करा. गुणिले मसावी करा. मसावी किती आहे 16 गुणिले मसावी करा 16. ज्यावेळेस पॉइंट मध्ये भाग जात असेल तर त्यावेळेस या अंशाचा विग्रह करा. अंशाचा तर गुणिले मसावी भागिले ही संख्या जशाला तशी या ठिकाणी 2 लिहा. या ठिकाणी 2 जशाला तशी लिहा. या पहिल्या अवयवाच्या लिहा, दुसऱ्या अवयवाच्या लिहा. हे 2 नंतर यांची क्रिया करा. 2 8 16 2 8 16 18 5 8 किती 40 नंतर 7 8 56 8 45 7 8 56. हे घ्या पहिली संख्या दुसरी संख्या. पहिली संख्या 40 दुसरी संख्या 56 येतील. परत सांगा बेरीज करा वजाबाकी करा. जो घटक विचारला तो सांगा. हे या पद्धतीत विचारला ते. हे सांगण्यासाठीच हा प्रश्न दिला. दशांश अपूर्णांकात आला तर अंशाची फोड करायची. त्यावेळेस हे अंशाची फोड करा. त्याच्या छेदात हे 2 जशाच्या तशी लिहा. जे वाक्य उरले की छेदातली जी संख्या जशाच्या तशी लिहा. अंशाची फोड करून छेदातली संख्या जशाच्या तशी करा. आता या आधारावर भरपूर प्रश्न विचारले जातात की या आधारावर आता प्रश्न कोणते आहे. आपण जे सूत्र पाहिले तर या आधारावर येते की या आधारावर आपण आता या आधारावर एक प्रश्न आपण घेणार आहे की दोन संख्यांचा गुणाकार. हे लिहिते दोन संख्यांचा गुणाकार. हे दोन संख्यांचा गुणाकार हे 1200 आहे. लसावी 120 आहे. लसावी 120 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज, त्या दोन संख्यांची
तर त्या दोन संख्यांची बेरीज. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? हा तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? वाटल्यास प्रश्न लिहून घ्या सर्वांनी की दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे, लसावी हा 120 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा. दोन संख्यांची काढायची बेरीज. दुसरा घटक, एक संख्या ही 2x आहे, हे एक संख्या किती आहे 2x, व दुसरी संख्या 3x आहे, हे 2x. एक संख्या किती आहे 2x, हे 2x, व दुसरी संख्या हे 3x आहे, 3x, हे 2x आणि किती आहे 3x. एक संख्या किती आहे, हा एक संख्या आहे 2x, दुसरी संख्या किती आहे 3x. एक संख्या हे आपल्याला दिलेलं आहे हे 2x आणि 3x दिलेलं आहे, आणि त्यांचा मसावी हे 10 आहे, त्यांचा मसावी 10 आहे, व लसावी त्यांचा लसावी 60 आहे, लसावी 60 आहे. आता काय दिलं, दोन संख्या 2x व 3x आहे, त्यांचा मसावी 10 आहे व लसावी 60 आहे. तर त्या दोन संख्या काढा. तर त्या दोन संख्या काढा. तर पहा मित्रांनो की प्रश्न कसे दिलेले आहेत की एकाच आधारित आहे. आतापर्यंत आपण घटक बदलले नाही. तुम्ही जर पाहत असेल तर अनेक प्रकारचे आहेत. हे दोन संख्यांचा गुणाकार हे 1200 आहे, लसावी 120 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती म्हणते? तर त्या दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे, लसावी 120 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर 100 हे 1200 दोन संख्यांचा गुणाकार. तर आपण दोन संख्यांचा गुणाकार हे 1200 आहे, भागिले जर लसावी केला, हे दोन संख्यांचा आपण हे सूत्र दिलं तर हे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हे लसावी गुणिले मसावी येते. तर हे दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे, लसावी आहे 120, तर गुणिले मसावी निघणारा काय निघेल मसावी, हे 120 इकडे आणा, हे 1200 भागिले 120 बरोबर काय निघेल मसावी. हा 0 0 कटला, 12 1 12 0 म्हणजे 10 बरोबर काय आला आपला मसावी किती आला 10. तर आपला दोन संख्यांची बेरीज पाहिजे, हे गुणाकार आहे, दोन संख्यांचा गुणाकार आणि लसावी दिला 120, तर त्याच्या आधारे काढला मसावी आणि लसावी माहित असेल तर आपण हे लसावी भागिले मसावी करतो, लसावी भागिले मसावी. असामायिक अवयवात फोड, पहिला भाग गुणिले मसावी आणि हा करतो दुसरा भाग गुणिले मसावी. वाटल्यास सर्वांनी ते एकत्रित गणित पुस्तक घ्या आणि ते पुस्तक काढून या ठिकाणी जो प्रकार चालू आहे ते प्रकार पहा, त्याच्यावर हायलाइट करा पेनीनं, जसं तसं आहे. लसावी किती आहे 120 आणि हा लसावी 120 आहे, मसावी किती आहे 10, हे 0 0 कटला आला 12, याचे असामायिक 3 चौक 12 गुणिले मसावी किती आहे 10, गुणिले मसावी किती आहे 10, किती 10 त्रिक 30, 10 चौक 40, म्हणजे पहिली संख्या 30 असेल, दुसरी संख्या 40, यांची बेरीज येईल 70. यांची बेरीज किती येईल 70. आता कसा काढला पहा की दोन संख्यांचा गुणाकार दिला आपल्याला, दिला दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे, लसावी 120 आहे. तर हे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हे दोन संख्यांचा गुणाकार 1200 आहे, लसावी 120 आहे, मसावी काढायचा आहे मसावी. हे दोन संख्यांचा गुणाकार भागिले काय करा लसावी, मिळेल काय मसावीला 10, लसावी भागिले मसावी, त्याची असामायिक अवयवात काय करायची फोड, हे लसावी भागिले मसावी 0 0 काढला आले 12, 3 चौक 12 गुणिले मसावी, हे गुणिले मसावी, पहिली संख्या दुसरी संख्या, लहान संख्या सांगा मोठी संख्या सांगा, त्यांची बेरीज करा, त्यातील फरक काढा. कोणतेही प्रश्न विचारला तर हे उत्तर काढता येते. हे ते सूत्र आहेत, फक्त दोन सूत्र वापरले, बाकी काही शाब्दिक उदाहरणामध्ये गरज नाही. आणि त्यास कधी कधी या पद्धतीला प्रश्न विचारला जातो, कसा 2x व 3x, दोन संख्या 2x व 3x आहे, अशा दिल्या x, तर मसावी 10 व लसावी 60 आहे, तर त्या दोन संख्या किती किंवा x ची किंमत काढा. अशा अनेक प्रकारचे प्रश्न दिले जातात, हे समजून घ्या फक्त. हे दोन संख्या 2x व 3x आहे, दोन संख्या 2x व 3x आहे, मसावी 10 आहे व लसावी 60 आहे, तर त्या दोन संख्या काढा किंवा x ची किंमत काढा असं येते. तर आपल्याला हे x मायनस करा, सरळ मसावी 10 आहे, लसावी 60 आहे, हे लसावी भागिले मसावी करा, या सूत्राचा वापर. 0 0 कडला किती आले 6, 6 ची असामायिक 3, हे व्यतिरिक्त 6 असामायिक भागिले लसावी 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, हे 10 दोन्ही किती आले 20, 10 त्रिक 30, पहिली संख्या 20 दुसरी संख्या 30, दोन संख्या काढा, पहिली संख्या 20 दुसरी संख्या 30, ही पहिली पद्धत. या पद्धतीने काढा किंवा मग या पद्धतीने काढा, दोन संख्यांचा गुणाकार, हे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हे लसावी गुणिले मसावी,
दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या किती आहे 2x गुणिले 3x बरोबर. लसावी किती आहे, लसावी किती आहे 60, मसावी किती आहे 10. हे करा लसावी. हे याचा 3 दोन्ही 6 x गुणिले x चा वर्ग येईल, हे 600 यांचा गुणाकार. x चा वर्ग इकडे गुणाकारात आहे तर इकडे कशात येते भागाकार करताना 6 6 1 6 6 0 0. x चा वर्ग बरोबर किती आले 100. x चा वर्ग हे x चा वर्ग इथं किती 10 चा वर्ग, वर्ग वर्ग कटले x बरोबर किती आले 10. हे वर्ग आपला वर्गाची किंमत नाही x ची किंमत पाहिजे. x ची किंमत 10, इथं 10 टाका. 10 दोन्ही 20, इथं 10 टाका. 10 त्रिक 30. हे पहिली संख्या 20, दुसरी संख्या किती 30. म्हणजे पहिली संख्या 20, दुसरी संख्या 30. ही एक पद्धत आहे, ही एक पद्धत. कोणतीही पद्धतीने सोडवा, काळजीपूर्वक पुन्हा 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 व्हिडिओ पहा. जास्तीत जास्त उदाहरण घेऊन व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण घटक पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतरचा जो घटक आहे आता थोडासा राहिला, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सर्वांनी. याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते या पद्धतीत विचारले जातील की लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. जसं सांगितलं दोन संख्यांचा मसावी 5 आहे. हे दोन संख्यांचा मसावी 5 आहे. मसावीच्या 6 पट हा लसावी आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा. तर काय म्हणते दोन संख्यांचा मसावी 5 आहे, मसावीच्या 6 पट लसावी आहे. दोन संख्यांचा मसावी किती आहे 5, मसावीच्या 6 पट लसावी आहे. तर हे मसावी आहे 5, आपल्याला काढायचा लसावी काढायला 5 ची 6 पट करा, मसावीची 6 पट गुणिले 6 करा. 10 पट म्हणलं तर 10 न गुणा, 2 पट म्हणलं तर 2 न, 3 पट म्हणलं तर 3 न, 4 पट म्हणलं तर 4 न, गुणिले 6 करा. 6 पंचे 30, 30 हा काय भेटला लसावी. मसावी किती आला 5. मग दोन संख्यांचा मसावी 5 आहे व मसावीच्या 6 पट लसावी आहे. तर त्या दोन संख्या काढा. दोन संख्या काढा हा प्रश्न आहे. तर त्या दोन संख्या काढा. काय सांगितलं मसावी किती आहे 5, मसावीच्या 6 पट लसावी आहे गुणिले 6 करा. 6 पंचे 30, मसावीचे 6 पट काय लसावी आहे. तर हे 30, हे मग मसावी भेटला लसावी भेटला. लसावी भागिले मसावी करा, त्याची असामायिक अवयवात फोड करा. असामायिक अवयवात फोड, पहिला भाग हे पहिला भाग गुणिले मसावी करा, हे दुसरा भाग गुणिले मसावी करा. पहिला भाग गुणिले मसावी, दुसरा भाग गुणिले मसावी. लसावी भागिले मसावी, असामायिक अवयवात काय करा फोड. लसावी किती आहे 30, मसावी किती आहे 5, 5 सग 30, हे 5 सग 30. असामायिक अवयवात फोड, बेत्रिक 6, पहिला भाग गुणिले मसावी, मसावी किती आहे 5, हा मसावी गुणिले मसावी किती आहे 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, हे 10 आणि 15. पहिली संख्या 10 असेल, दुसरी संख्या 15 असेल. पहिली संख्या 10, दुसरी संख्या 15, त्या दोन संख्या काढा. काय म्हणते दोन संख्यांचा मसावी 5 आहे, मसावीचे 6 पट, मसावीच्या 6 पट हा लसावी आहे. तर त्या दोन संख्या काढा. तर त्या दोन संख्या मसावी घ्या, मसावीची 6 पट करा, हा लसावी मिळेल. लसावी भेटला, मसावी भेटला. असामायिक अवयवात फोड करा, पहिला भाग गुणिले मसावी, दुसरा भाग गुणिले मसावी. पहिली संख्या दुसरी संख्या मिळेल, पहिली संख्या काय मिळेल आणि दुसरी संख्या मिळेल. नंतर जाईल दोन सहमूळ संख्यांचा लसावी 30 आहे. दोन सहमूळ संख्यांचा लसावी 30 आहे, लसावी 30 आहे. तर दोन सहमूळ संख्यांचा लसावी 30 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज 11 आहे. तर त्या दोन संख्येतील फरक काढा. काय म्हणते हे दोन सहमूळ संख्यांचा लसावी 30 आहे. त्या दोन संख्यांची बेरीज 11 आहे. तर त्या दोन संख्यातील फरक, त्या दोन संख्यातील काय काढायचा आपल्याला फरक, त्या दोन संख्यातील काढायचा फरक. दोन सहमूळ संख्यांचा लसावी 30 आहे, त्या दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्यांची बेरीज 11 आहे. तर त्या दोन संख्येतील फरक किती, दोन संख्येतील फरक काढा. त्या दोन संख्येतील काय काढा म्हणते फरक. तर समूळ संख्या दिल्या, समूळ संख्या. तर समूळ संख्या म्हणलं तर याला समूळ संख्या म्हणजे की त्या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो. म्हणजे की कोणत्या संख्या, ज्या संख्या गटाला म्हणजे की जसं की 4 आणि 5 आहे, एका संख्येने भाग, हे समूळ संख्या आहे. 4 आणि 5 आहे, 5 चोक 20. म्हणजे की 4 आणि 5 हे समूळ. ज्या संख्या गटाला फक्त 1 ने भाग जात असेल, ज्या संख्या गटाला फक्त 1 ने भाग जात असेल तर त्यांना समूळ म्हणतात. आता 30 आहे,
30ला कोणते आता 30चे अवयव तयार करा. 30ला कोणत्या संख्येने भाग देतो? एक 10 ने जातो. हे 10 ने 10 एक 10 10 एक 30 हे 30 आले. एक संख्या 30 असेल, दुसरी संख्या 10 असेल. परंतु यांची बेरीज दिलेली आहे. यांची बेरीज किती होते? 13. इथं आपल्याला बेरीज किती आली पाहिजे? 11. मग या 30ला 5 ने भाग देऊन पहा. 5 7 30 म्हणजे 6 येते. म्हणजे 5 + 6 म्हणजे किती येईल? 11. भाग देऊन पाहायचा आहे का संख्येला? हे 0 किंवा 5. 5च्या कसोट्या झालेल्या आहे. कसोट्या याच्यात परफेक्ट दिलेल्या आहे. अगोदर कसोट्या व्यवस्थित अभ्यास करा, कारण कसोट्याच्या आधारे कोणत्याही संख्येला भाग देता येतो. पाढे फक्त 10 पर्यंत पाठ पाहिजे. पुढचे पाढे पाठ करू नका. सरळ सरळ कसोट्या पहा, कोणत्या संख्येने भाग देता येते. नंतर संख्या पहा की ज्याच्या क्रमाच्या आधारे आपल्याला काही ओळखता येते. कोणताही लयबद्ध अक्षरमालिका, अंकमालिका, त्याच्या आधारे संख्या. हे 5 आणि 6 11 म्हणजे 11. तर याची 6 - 5 म्हणजे फरक किती येते? 1. त्या संख्येतील फरक किती असेल? 1. त्यांचा लसावी किती झाला? 30. 5 आणि 6चा लसावी 30. त्या दोन संख्येतला फरक किती जाईल? 1चा फरक येईल. तर सुरुवातीला गणिताचा अभ्यास करता वेळी संख्या हा व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे की 2 मिनिटं सर्वांनी माहिती ऐका की संख्यांचा आपण लसावी मसावी हा पूर्ण देण्याचा प्रयत्न केला. काही घटक राहिले असेल तर ज्यावेळेस आपण सराव प्रश्न घेईल त्याच्यामध्ये याचे प्रश्न पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर याच्यामध्ये सविस्तर जास्ती उदाहरणासह दिलेला आहे. सुरुवातीला हा संख्या व्यवस्थित करा. या संख्याच्या आधारेच पूर्ण गणित आहे. गणिताचा सारच म्हणजे संख्या आहे की हे पूर्ण पासून संख्या सुरुवात होते. पूर्णांक अपूर्णांक कोणत्या संख्येचा सिक्वेन्स आहे, जसं 0 1 हे 2 नाही, नंतर 2 4 6 हे सम, नंतर विषम, जे विषम असतील, मूळ असतील, संयुक्त असतील, समूळ असतील, जोडमूळ असतील, कोणत्याही संख्यांचा जो सिक्वेन्स आहे जशाला तसा बुद्धिमत्तामध्ये विचारला जाते. सरासरी म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. तर हे मूळ संख्या माहित नाही तर सरासरी काय काढता येईल? संयुक्त संख्या काढा. पहिल्या 5 संयुक्त संख्या काढा, पहिल्या 10 संयुक्त संख्या काढा, पहिल्या विषम संयुक्त काढा संख्या काढा, समसंयुक्त संख्या काढा. हे पूर्ण घटक हा संख्या व्यवस्थित अभ्यास करा. नंतर त्या आधारे कसोट्या करा, नंतर अंकावरील प्रश्न करा, नंतर लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या. एक जी पद्धत राहते गणित हा जी रचना करण्याची, यामध्ये दिलेले एका आधारे दुसरा घटक सोडवला जाईल. ते हे जे काही बेसिक टू तुमचा ॲडव्हान्स हे 100% होते. साधे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, घातांक, करणीचिन्ह याच्यात कोणताच नियम लक्षात ठेवायचा नाही, सरळ सोडवता येतो. नंतरचा आहे तुमचा करणीचिन्ह, घातांक, सरासरी, खरेदी विक्रीला तर सरळ एकच सूत्राच्या आधारे होते. आपण जसं आता लसावी मसावी पाहिला, पूर्ण लसावी मसावी झाला, त्याच पद्धतीत खरेदी विक्री आहे, सरासरी आहे, काळकाम वेग आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा, हे सर्व घटक होते. याच्या आधारेच बुद्धिमत्ता पूर्ण कव्हर केलेला आहे आणि भूमिती याच्यात पूर्ण डिटेल तुमच्या सोबत सादर केलेली आहे. आम्ही व्हिडिओ टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करू, परंतु नाहीच एखाद्या वेळेस झालं शक्य तर या पुस्तकातून तुम्ही करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि हे पुस्तक तुमच्याकडे संग्रहित असावं. हे सर्वांनी एक वेळेस आवश्यक खरेदी करा आणि यांचा अभ्यास करा. निश्चितच तुम्हाला यश मिळेल. आणि गणित जो हा विषय 100% कव्हर होईलच. 100%. हे गणित पहा, क्वालिटी, पुस्तकाची क्वालिटी पहा. पुस्तक उत्तम दर्जाचं आहे, म्हणजे की महाराष्ट्रातलं उत्तम दर्जाच्या पुस्तकापैकी एक आहे आणि याच्या सूत्राचा वापर कमीत कमी केलेला आहे. शेवटी तुमची इच्छा आहे. एक वेळेस तिन्ही घटक आहे. सध्या तुम्ही जर चालू घडामोडीचं पुस्तक घेतलं तर 80-90 रुपयाचं आहे. 80-90 रुपयाचं. याच्यात 3 पुस्तक आहे. बुद्धिमत्ताचं जर तुम्ही घेतला वेगळा घटक तर 300-350 रुपये हे बुद्धिमत्ताचे जातात. 300-350 रुपये गणिताचे. 700 ते 600 रुपये खर्च केल्या जातात 2 पुस्तकावर. तर त्यापैकी एकच जर घेतलं तर आहे. शेवटी याच्यात तुम्हाला सराव प्रश्न सुद्धा दिलेले आहे. सराव आणि सर्वात शेवटी या पुस्तकाचा सार म्हणजे चॅलेंजिंग. आणि आता आपलं लवकरच प्रकाशित होणार आहे पोलीस भरती 12,000 अतिसंभाव्य प्रश्नसंच. हे पोलीस भरतीसाठी 12,000 येतील. आणि यामध्ये काय केलेलं आहे की पहिले 50 प्रश्नपत्रिका ही सोडवायला आहेत आणि त्याचे गणिताचे बुद्धिमत्तेचे पूर्ण स्पष्टीकरण आहे. प्रश्न कसा आहे, पुन्हा 5 प्रश्नपत्रिका अशा आहे की तुम्हाला स्पष्टीकरण 100ला 100 स्पष्टीकरण, कट पर्याय पद्धतीने कसं जायचं, प्रत्येक घटक कसा ओळखायचा, हे 2 पर्याय कसे कट करायचे, याच्या आधारे दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, असे 5 प्रश्नपत्रिकेचे 100% विश्लेषणासहित आहे. या 50चे विश्लेषणासहित आहे. नंतरचे तुम्हाला सराव दिलेले आहे. काही 1 लाइनर आहे, काही असे जे काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत जे लक्षात ठेवण्यासाठी या पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नसंचात केलेला आहे. त्याच्यात निश्चितच जे स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी आहेत सर्वच गटातले त्यांना फायदा होईल. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीत जाण्याचा एक विशेष मार्ग म्हणजे की 12,000 प्रश्नसंच करा. 100% याच्यातलेच प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरतीचा पेपर कसा सोडवायचा, ग्राउंड कोणत्या वेळेला करायचा, याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. नंतरचा व्हिडिओ येईल की पेपरचं नियोजन कसं करायचं आहे. मित्रांनो, ध्येय एक ठरवा आणि ते ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. वेळेचं नियोजन करा. जो वेळेवर स्वार झाला तो त्याचाच काळ राहील, येणारा काळ हा त्याचाच राहील. सध्या तरी सातत्य ठेवा, संयम ठेवा. त्याच्याचमुळे आपण निश्चितच भविष्य काळात आपल्या ध्येयावर पोहोचू शकता. तर त्यामुळे नमस्कार. आपण जे काही नंतरच्या तासिकेला बनणार आहे हे एकत्रित गणित घ्या. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. फक्त एवढीच अपेक्षा आहे की कोणत्याही आर्थिक शुल्काची अपेक्षा न करता फक्त तुमचं काम राहील शेअर करणे. आपण एक साधा व्हिडिओ असेल किंवा दुसरा घटक असेल तर जास्तीत जास्त शेअर होतो. चांगली माहिती समाज घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या सुशिक्षित वर्गाचं आहे. त्यामुळे सर्वजण समजदार आहे. जास्तीत जास्त हा शेअर करा. नंतरच्या मध्ये बघू की पेपरचं नियोजन करायचं, पेपर कसा सोडवायचा, प्रत्येक घटक हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कमी काळामध्ये जे काही महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी, संचालकांनी आणि जे सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्याचे बद्दल पुण्याचे मी एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबवतो. नमस्कार.